नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे डॉक्टर सगळ्यांना समजवतात की तुम्हाला तिच्याशी नर्मदा करूनच बोलायचं आहे. मनोज सगळ्या गोष्टींसाठी चिडलेला असतो. हर्षित त्याला रिअलायझेशन करून देणार आहे की तुझ्यामुळे सगळं काही घडलं आहे, तुझी चूक होती, पण तू जर तेजावरती आरोप करतोय तर चुकीचं आहे. नंतर मनोज तेजाची माफी मागणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये अण्णा आणि बाकी सगळ्या गोष्टींचीही उलगडा होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे डॉक्टर सगळ्यांना सांगत असतात तुम्ही जे प्रयत्न करताय ना ते बरोबर आहेत, पण आता जी वल्लरी आहे ना ती नर्मदा बनलेली आहे, म्हणून तुम्ही जे प्रयत्न करताय ना त्यामुळे तिला त्रास होईल, त्यामुळे तुम्ही हे सगळे प्रयत्न करू नका. तुम्हाला आता तिला नर्मदासारखं ट्रीट करायला लागणार आहे, नाही तर तिच्या मेंदूवरती खूप परिणाम होऊ शकतो. तेव्हा तेजा म्हणते हे सगळं किती वेळ चालेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात मी लवकरात लवकर याच्यावरती काही ना काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल, पण तोपर्यंत तुम्ही शांत राहा आणि कोणीही कोणत्याच गोष्टीची घाई करू नका. तुमची घाई वल्लरीच्या जीवावरती बेतू शकते, हे सगळ्यांनी कायम आठवण ठेवावे. तेव्हा मनोज म्हणतो नक्कीच आम्ही डॉक्टर, प्लीज काहीतरी करा आणि लवकरात लवकर वल्लरीला या सगळ्यातून बाहेर काढा. थोड्या वेळानंतर मनोज इकडे खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो वल्लरीला काय गरज होती एवढा हट्ट करायची, तिने जर हट्ट केलाच नसता तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या आणि तिच्या हट्टामुळेच आता ती नर्मदा होऊन बसली आहे. पण डॉक्टरांनाही मी बजावलं होतं, पण तरीसुद्धा तेजाताई ऐकल्या का नाही. तेजाताईंनी का हट्ट धरला आणि का बरं वल्लरीचा सेशन होण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. त्यांना एकदा तरी मला विचारायला पाहिजे होतं ना. जर त्यांनी हा हट्ट पुरवलाच नसता तर आता वल्लरीची नर्मदा झालीच नसती. हे सगळं तेजाताईंमुळे सुद्धा झालं आहे. तेवढ्यात हर्षित उठतो आणि म्हणायला लागतो हे एकदा फोन चेक कर ना, हा ईमेल एकदा चेक कर, हा ईमेल आहे तेजाने जॉब सोडण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो जॉब का सोडला आहे, नेमकं घडलं तरी काय आहे. तेव्हा इकडे महेंद्र म्हणायला लागतो आजकाल लोकांना जॉब मिळत नाही आणि तेजाताईंनी एवढ्या चांगल्या पगाराचा जॉब का सोडला, नेमकं घडलं तरी काय आहे. तेव्हा हर्षित म्हणतो हे सगळं तिने वल्लरीसाठी केलं आहे. खरं म्हटलं तर वल्लरीची नीट काळजी करता यावी, त्याच्यामुळे तिने स्वतःचा जॉब सोडून टाकला आहे. कारण की तिला आता सगळ्या गोष्टी वल्लरीच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्याच्याचमुळे, आणि तू तिला बोलतोय की तिला वल्लरीची पर्वा नाही. हे ऐकून तेजाला किती वाईट वाटलं असेल ना. तेव्हा मनोज म्हणतो मला हे सगळं माहिती नव्हतं, सॉरी, खरंच माझ्याकडून चूक झाली. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो मी समजू शकतो रे, तू आमच्यावरती चिडू शकतो कारण की आम्ही तुझी घरची माणसं आहोत, पण तरीसुद्धा बोलताना एकदा भान ठेवायला पाहिजे. थोड्या वेळानंतर मनोज इकडे वल्लरीच्या जवळ जातो. तेजा तिथेच बसलेली असते. ते बघता मनोज लगेच, तेव्हा तो थोडा रडून म्हणायला लागतो तेजाताई सॉरी, मला माहिती नव्हतं तुम्ही वल्लरीसाठी एवढे सगळे सॅक्रिफाईस केले आहेत. माझी खरंच खूप चूक झाली आहे, मला स्वतःला समजत नाही मी काय केलं आहे. तेव्हा तेजा म्हणते जाऊ दे रे, मी एवढं लक्ष देत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो पण मला वाईट वाटतंय ना. खरं म्हटलं जी बायको माझी आहे तिच्याशी मी बायकोसारखं वागू शकत नाही, ती मला परपुरुषासारखं बघते. हे सगळं माझ्यासाठी खूप जास्त किचकट झालं आहे. तेव्हा तेजा म्हणायला लागते मी सगळं समजू शकते, पण आता मला जास्त वल्लरीची काळजी वाटत आहे. तुझं बोलणं एवढं मनाला लागलं नाही, त्या जास्ती मला वल्लरीची हालत खराब होताना दिसत आहे. तिला सतत सगळ्या गोष्टींचे भास होतात आणि ती आता डायरेक्टली नर्मदा झाली आहे. आपण तिचं काय करायचं मला हेच कळत नाही आहे. मला तिची फार काळजी वाटते की तिचं काय होईल आणि काय नाही. लवकरात लवकर याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे. तेव्हा मनोज म्हणतो जर डॉक्टर विधातेंना याच्यावरती काही सोल्युशन मिळालं नाही तर मग काय होईल. तेव्हा तेजा म्हणते काहीतरी निघेल रे. मनोज थोडा पॉझिटिव्ह राहा. मनोज खूप हताश झालेला असतो. तेवढ्यात बाहेर अण्णा आलेले असतात. ते बघता इंदुमती सांगायला लागते अण्णा तुम्हाला माहिती आहे का किती प्रॉब्लेम झाला आहे. आणि वल्लरी आता स्वतःला नर्मदा बोलते. आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि महेंद्रने वल्लरीला सगळं आठवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुद्धा केले, पण ती ऐकतच नाही. तेव्हा महेंद्र सांगतो मी तर तिला सांगितलं हे तुझंच घर आहे, पण ती मला म्हणाली की तिचं घर गट्टेवाडीला आहे, आता काय करायचं ना. तेवढ्या तेजाई म्हणते मी तुम्हाला सांगते नेमकं घडलं काय आहे, सगळं सविस्तरपणे सांगितलं तर तुम्हालाही कळेल. तेव्हा डॉक्टर विधातेंचं स्टेशन सुरू होतं आणि त्यामध्ये वल्लरी अचानक नर्मदाच्या म्हणजे तिच्या पूर्वीच्या
सगळ्या गोष्टी आठवण करत होती आणि त्यानंतर ती त्याच्यामध्येच अडकली. बिकॉज तिथे मनोजमध्ये आला आणि मनोजच्या येण्याने सगळं सेशन मध्येच थांबून गेलं. पण तेव्हा मनोज म्हणायला लागतो, पण मला हा एक प्रश्न पडला आहे अण्णा, तुम्ही जेव्हापासून तिला ते टाईट दिलं आहे त्यानंतर वल्लरीला काही नर्मदाई दिसत नव्हती आणि लाली येत नव्हती, पण अचानक हे सगळं कसं काय झालं? तेव्हा ते म्हणतात, तू काय म्हणाला आठवतं ना, मी टाईट दिलं होतं वल्लरीसाठी, पण आता ती झाली आहे नर्मदा, कारण की काही गोष्टींना काही पर्याय नसतो. मी तिला जे काही दिलं ना ते फक्त वल्लरीच्या रक्षणासाठी, तिच्या आत्माच्या रक्षणासाठी, पण आता तुम्ही तिला विज्ञानाच्या मदतीने मागे घेऊन गेले आहात. मग याच्यामध्ये नर्मदा आली आणि नर्मदा आली तर कितीही काही म्हटलं ना तरी ती जी आई आहे आणि आईला बाळाची तर काळजी असतेच ना, म्हणून तिच्या बाबतीत मीही काही करू शकत नाही. यामध्ये मी पुढचं काही बोलू शकत नाही. आता सगळ्या होप ज्या काही आहेत ना त्या फक्त आणि फक्त डॉक्टर विधातेंवरतीच आहेत. माझं याच्यामध्ये काहीच चालणार नाही. हे ऐकल्यानंतर मनोज आणि बाकी सगळ्यांना टेन्शन येत असतं. इकडे मनोज वल्लरीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. तेवढ्यात नर्मदा जागी होते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? तेव्हा तो म्हणतो, तुम्ही घाबरू नका, मी भैरवचा मित्र आहे. तुम्ही मला ओळखत नसाल पण तरी मी सांगतो, तुमचा एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा भैरव तुम्हाला इथे सोडून गेला आणि तो गावाला पुन्हा गेला आहे. तुमची मुलगी सुद्धा आहे ना लाली? तेव्हा ती म्हणते, हो, पण मी तर कधी तुम्हाला ओळखलं नाही. ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे कसा ॲक्सिडेंट? तेव्हा तो म्हणतो, तुमचा छोटा ॲक्सिडेंट होता म्हणून तुम्ही ते आराम करायला आले आहात, तुम्ही शांत व्हा. तेव्हा ती म्हणते, हे ठीक आहेत ना, यांना तर काही झालं नाही ना? तेव्हा मनोज म्हणतो, सगळे ठीक आहे, तुम्ही नका ना पॅनिक होऊ, सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा वल्लरी विचारते, पण मग माझी लाली कुठे आहे? किती वेळ झाला ती मला दिसलीच नाही. तेव्हा मनोज म्हणतो, ती सुद्धा इथेच आहे. तेवढ्यात वल्लरी लालीला बघते आणि तिला बघून म्हणायला लागतो, माय तू कुठे गेली होतीस ग? इतका वेळ लागतो का? आईला सोडून असं कुठे जात जाऊ नको, आईला तुझी काळजी वाटते ना. ती लगेच तिला जवळ घेते, पण मनोजला ते काही दिसत नसतं. तरीही तो कसा बसा विषय सावरतो आणि म्हणतो, हे तुमची आता लाली आली ना, मग तुम्ही पॅनिक होऊ नका आणि स्वतःहून आराम करा. वल्लरी आणि लाली दोघीही अंथरुणावरती जातात आणि झोपी जातात. इकडे इंदुमती अंथरुण करत असते. तेवढ्यात तिथे मनोज येतो. ते बघता महेंद्र म्हणायला लागतो, एक काम कर, आज तू आमच्या बरोबरच झोप, म्हणजे कसं तुलाही छान वाटेल ना. तुला आठवण आहे का, आपण लहानपणी सगळे एकत्र झोपायचो आणि आपण आई पुढे किती हट्ट करायचो ना, आई गोष्ट सांग गोष्ट सांग, आणि आई त्याच्यावरती चिडायची आणि आई आपल्याला धपाटे सुद्धा द्यायची. तेव्हा तू आज आमच्या बरोबर झोप. तेव्हा मनोज म्हणतो, आई काय चाललं आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. माझ्या आयुष्याचं काय होणार आहे मला खरंच कळत नाही. माझी बायको माझीच राहिली नाही. या सगळ्या संकटातून वल्लरी कधी बाहेर येईल मला ते सुद्धा कळत नाही. तेव्हा महेंद्र म्हणतो, तू नको ना हताश हो, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर, नक्कीच याच्यातून काही ना काही सोल्युशन निघेल. तेव्हा इंदुमती त्याला धीर देते आणि म्हणते, बाळा सगळं चांगलं होईल, तुम्ही कोणाचं काही वाईट केलं नाही तर तुमच्या बाबतीत कशाला वाईट होईल. इकडे 12 वाजतात आणि हर्षित म्हणतो, थांब 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 तेजा उठ उठ, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा तेजा डोळे बंद करते. हर्षित आतून एक व्हॅलेंटाईनच्या गिफ्टचं बॉक्स घेऊन येतो आणि म्हणायला लागतो, हॅपी व्हॅलेंटाईन. ते ऐकल्यानंतर तेजाही खूप खुश होते आणि ती लगेच ते गिफ्ट ओपन करते. तेव्हा त्या गिफ्टमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आणली होती. तेव्हा तेजा विचारते, काय रे, हे सगळं तू माझ्यासाठी आणलं आहेस? खरंच तू किती केलं आहेस ना माझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो, काय झालं तुला? अचानक तू रडते का? मी तर तुझ्या चांगल्यासाठी हे सगळं केलं ना, आणि तुला तसेही गिफ्ट आवडतात ना. तेव्हा ती म्हणते, मला गिफ्ट आवडतात, पण आता मला खरं वाईट वाटते. म्हणजे मनोज आणि वल्लरी कसे व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करत असतील. नर्मदा तर व्हॅलेंटाईनच्या नावानेही घाबरेल, तिला तर काही माहिती सुद्धा नसेल. मला त्यांच्यावरती खूप दया येते रे. म्हणजे आपण इकडे सेलिब्रेट करतोय पण त्यांची अवस्था काय आहे ना. मनोजला तर व्हॅलेंटाईनची खूप एक्साइटमेंट असायची, तेही नेहमीच, आणि तो वल्लरीसाठी किती गिफ्ट घेऊन यायचा, त्याला फार वाईट वाटत असेल ना. इकडे मनोज म्हणत असतो, आपण काय करायचं? खरं म्हटलं तर डॉक्टरांनी जर सोल्युशन काढले नाही तर सगळं बर्बाद होऊ शकतं ना. महेंद्र म्हणायला लागतो, डॉक्टर नक्कीच काय ना काय उपाय काढतील, तू नको ना काळजी करू. पण मनोज थोडा टेन्शनमध्येच आलेला असतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे डॉक्टर नर्मदाला हिप्नोटाईज करायला सुरुवात करतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही नर्मदा आहात ना, आता तुम्ही तुमच्या
या सगळ्या चक्राकडे बघायचं आहे. नर्मदा थोडी मागे जा, तुम्हाला काय दिसते? तेव्हा ती म्हणते माझा नवरा आणि सगळं छान आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो अजून थोडे मागे जा. तेव्हा ती म्हणते माय माझ्या मुलीला मारू नका ना, काय नाही केलं तिने, माझी पोट्टी चांगली आहे, प्लीज मारू नका मारू नका. तेव्हा ते म्हणतात आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही आता खूप मोठ्या गट्टा काढून खूप पुढे आलेले आहात, थोडे पुढे या पुढे या. आता तुम्ही वल्लरी झाले आहेत. इकडे यांना जोरजोरात घंटा वाजवायला सुरुवात करतात आणि वल्लरी त्या आवाजामधून पुढे यायला सुरुवात करते. इकडे कसं बसं का होईना डॉक्टर प्रयत्न करत असतात, पण वल्लरीच्या तोंडातून शब्दही निघत नसतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच वल्लरी पुन्हा तिच्या शरीरामध्ये येईल की ती नर्मदा म्हणूनच राहील? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.